चला मैदानाच्या बाहेर जाऊन बाहेरून जायचं विनंती आहे सगळ्यांना. मॅचेस चालू आहेत आणि सगळ्या संघांना विनंती आहे की 3 पॅव्हिलियन आहेत. स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड, स्वर्गीय अनिरुद्ध युरू गोवारी स्टँड आणि समोरचा एक स्टँड, त्या स्टँडमध्येच आपण बसायचं आहे. आणि मैदानावरून जाणाऱ्या प्रवाशांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून जा, मॅच चालू आहे. चला 5 षटकांचा सामना, मॅच चालू करा पटपट. कॅमेरामॅनला पान दे ना. अरे ने ए भाई लक्षाला पान दे. तर इथे आपण मॅच चालू पाहतोय. रोडपाली विपक्ष कुंडे बहाळ या 2 संघांच्या दरम्यान मॅच या ठिकाणी ऑन. स्ट्राइक वरती पाहतोय आपण समाधान, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय वैभव भोईर. यास 2 धावांची पेनल्टी ऍड केली जाईल. अंतिम टप्प्यात आम्ही सांगू, कारण रोडपाली संघाचा पूर्ण ड्रेस कोड नाहीये. चला आपण खेळूया. शशी पहिला चेंडू, यावेळेला हलक्या हातात कट केला आहे. पॉइंटला चेंडू, शतरक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती धावसंख्या घेतली नाहीये कारण समोर चेंडू आहे. आणि इथे आता मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि डीपला चेंडू ढकलून दिला यावेळेस 4 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावलाय फलंदाज वैभवनं. खरं तर रोडपाली विपक्ष कुंडे वहाळ या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आहे आणि 5 षटकांचा सामना. अर्थातच इथे आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं पहिली मॅच झाली त्यानंतरही दुसरी मॅच आपण पाहतोय. यावेळेला राऊंड विकेटनं गोलंदाजी करील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग स्लिपला चेंडू आणि इथे जेल टिपलाय. पहिला गडी मैदानाच्या बाहेर. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज शैलेश भोईर. इथे दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलंय शशीनं. नेहमीच या दोन्ही टीमचं चांगलं योगदान, दोन्ही संघ अतिशय जबरदस्त आपण पाहतोय. मात्र यावेळेस ही नवी मॅच अतिशय जबरदस्त. कव्हरच्या वरून चेंडू ढकलून दिला डीप आणि डीपला चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या वेळेला आपण पाहतोय इथे शैलेशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार पाहायला मिळतोय.
आल्या आल्या सुरुवात केली आहे. आदरणीय क्लीन बोल्ट दांडी गुल आदरणीय रविदादा गोवारी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समाजसेवक नेहमीच सगळ्या तरुणांशी मैत्रीपूर्ण वावरणारे त्यांचं आज या ठिकाणी आगमन झालं आहे. तदनंतर परेश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विलास गोवारी हे देखील या ठिकाणी येताना आपण पाहतोय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. म्हणजे आता कधी फलंदाज तर कधी गोलंदाज असा हा एक शिरकाव केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल संतोष कातकरी. डावखुरे आताचा फलंदाज आहे इथे विलास गोवारी, आमचे स्वच्छता दूतांचे सुपरवायझर यांचं या ठिकाणी शुभागमन. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावरती 8 धावा. 8 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर. पुन्हा एकदा शशी ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8. 2 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या आहे 8. चला वेळ लावायचा नाहीये, कारण काल फार उशीर झाला होता सामन्यांना. त्यामुळे मी विनंती करतोय की आपण उशीर करू नका. लवकरात लवकर पंचांना देखील विनंती करेल. नवीन गोलंदाजी मार्कवर सूरज भोईर. पहिल्या षटकाचा विचार केला, 2 विकेट घेऊन फक्त 8 धावा खर्च केल्या. P1चा पहिला षटक अगदी देखणा पाहायला मिळाला शशी जाधव यांचा. त्यानंतर सूरज भोईर दुसरा षटक घेऊन येईल आणि दुसरा षटक कशा प्रकारे असेल ते आपण पाहूया. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो संतोष, माफ करा, समाधान. पहिला चेंडू सूरज भोईर यांचा लॉप करण्याचा प्रयत्न होता. यस पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आहे, खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आहे आणि 1 धाव देऊन जाईल या संघाला, कुंडेवाल संघाला. 9 धावा धावफलकावरती आलेला. पहिला चेंडू अवांतर फेकलाय, अतिशय जबरदस्त यॉर्कर लाईन. विकेट किपरनं चेंडू पायात अडवलाय. नेहमीच या खेळाडूचं योगदान आपल्या टीमसाठी फार सुंदर राहिलंय. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू, या वेळेला लॉप केलाय. लॉंग लेग डीप कडे चेंडू गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं 13 धावा धावफलकावरती. मध्ये मध्ये आपण पाहिलं तर एकही धाव आतापर्यंत एकेरी दुहेरी पाहायला मिळत नाही. आतापर्यंत ज्या धावा आल्यात त्या 3 चौकाराने 1 अवांतर म्हणजे मोठ्या फटक्याने आलेल्या आहेत. त्यामुळे हे खेळाडू मोठे फटके घेऊन आलेत. यावेळेला हलक्या हातात पुश केलाय चेंडू, कव्हरच्या दिशेने गेलाय, डीप थर्डमॅनच्या बाजूला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सलग दुसरा चौकार. लगातार 2 चौकार लगावलेत समाधाननं आणि एकूण धावा जाऊन पोचवल्या 17 धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर शशी जाधवनं ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर सूरज भोईर आलाय आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीनं फेकला होता ना, डॉट आला होता अवांतर नंतर, तोच चेंडू यावेळेला अपेक्षित असेल या रोडपाली संघाच्या सगळ्या शिलेदारांना, खेळाडूंना. मात्र तसं चित्र पाहायला मिळत नाही. ज्या दिशेने चेंडू जातोय ना त्याच दिशेने बॅट फिरवण्याचा एक प्रयत्न समाधानचा केला जातोय. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पुढील हा 4था चेंडू सलग 3ऱ्या चौकाराकडे जाईल का, तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये थांबलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नव्हता. थोडंसं संयमी क्रिकेट पाहायला मिळालं. हे खरं तर फार महत्त्वाचं आहे. जितका संयम तुमच्याकडे असेल ना
तितकं तुमचं डोकं काम करतं आणि तुमच्या डोक्यातील तो गणित कशा प्रकारे सेकंड इनिंगमध्ये किंवा फर्स्ट इनिंगमध्ये धावसंख्या एकवटल्या पाहिजे, जमवल्या पाहिजे, हा मनसुबा आणि संयमानंतर हा पहा एक मोठा फटकार. समाधान ऑन फायर. मी सांगितलं होतं संयम फार महत्त्वाचा असतो. त्यानंतरचा तुमचा पाऊल, त्यानंतरचं तुमचं निर्णय हे महत्त्वाचं असतं. या षटकारानं एकूण धावा धावफलकावरती जातील 23 धावा. पहा सामन्याचं चित्र कसं बदललं आहे. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट होत्या, 8 धावा होत्या. त्यानंतर सूरज भोईर आलाय, त्यानं पहिला चेंडू अवांतर फेकला, दुसरा डॉट. असं वाटलं यॉर्कर लाईनची गोलंदाजी फार तर राहील, पण समाधान या फलंदाजाला ते मान्य नव्हतं. या षटकारानंतर पुन्हा एकदा आशा असतील डगआउटमध्ये. यावेळेला लॉफ केला आहे आणि इथे प्रयत्न चांगला होता. अगदी चेंडू गतीनं आलाय. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाही आहे. इथे एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक 24. या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 8. त्यानंतर आपण विचार केला तर एकूण 16 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 5 षटक म्हणजेच पहिली इनिंग पूर्ण करत असताना दोन्ही संघ पहिल्या इनिंगमध्ये आपल्या टीमसाठी प्रयत्न करतील. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं ना तर रोडपाली संघ सद्यस्थितीला या फलंदाजांना थांबवण्याचं काम करतील. तर एक उच्च आकडा रोडपाली संघासमोर ठेवणं गरजेचं आहे, कारण चांगले बबूल सारखा खेळाडू आहे, परेश कडके आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर धावसंख्या ठेवायची असेल तर कुंडेवाल संघाला माहिती आहे आपल्याला जास्तीत जास्त धावा ठेवाव्या लागतील. आणि समाधान हा असा एक खेळाडू आहे जो कधीही मॅचचा प्रश्न अगदीच एक मजबूत करू शकतो, ज्याचा उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यावेळेला पॉईंटला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 25. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक चालू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडूनं प्रयत्न केला होता, परंतु झेल काही समजला नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. तिसऱ्या धावेला प्रयत्न नसणार आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय तो म्हणजे 27च्या घरामध्ये 27. लॉस ऑफ द 2 विकेट. पहा कशा प्रकारे कनेक्टिव्हिटी दाखवली जाते. संतोष यावेळेला स्ट्राईकवरती येईल. समाधान आणि संतोष हे चांगल्या पार्टनरशिपसाठी या मॅचमध्ये दाखवले जातील का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला ऑन साईडला चेंडू आला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि तीही पूर्ण. पहा तुमच्या चुका धावसंख्येत भर करून देत आहेत. ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये जास्त वेळ चेंडू राहतो ना त्याचा फायदा फलंदाज घेत असतो आणि अशा चोरट्या रन फार महत्त्वाचे असतात सेकंड इनिंगमध्ये. यावेळेला गुडघ्याचा वापर केलाय परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. शशी जाधवची ती खासियत आहे. पहिल्या षटकामध्ये त्यानं फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसरा षटक त्यानं घेतलाय. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात शशी जाधवनं. 5 धावा 5 धावा खर्च केल्या आहेत शशी जाधवनं. ओव्हर राऊंड विकेटना पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू समजत नाहीये. यावेळेला इन आणि आऊट या 2 प्रकारांचा वापर आपल्या मनगटाच्या सहारे गोलंदाजाच्या माध्यमातून शशी जाधव याच्या माध्यमातून केला जातोय, ज्याची खरं तर समज या फलंदाजाला होत नाहीये आणि त्यामुळे कदाचित डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा तोच चेंडू. अप्रतिम षटक राहिला. पहिल्या षटकामध्ये याच गोलंदाजानं 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये फक्त 5 धावा. म्हणजे उर्वरित जे शेवटचे 3 चेंडू होते ना ते डॉट पाहायला मिळालेत. म्हणजे आपण मागच्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजांनी जी चुका केली ना त्या चुका भरून काढण्याचं काम शशी जाधवनं या तिसऱ्या षटकात केलंय.
तर चलूया मंचावरती स्वागताकडे आपण. मी विनंती करतोय ब्रदर्स ग्रुप जयनमन क्रिकेट संघ कामोठे आयोजित काय महेश गोवारी स्मृती चषक 2025 उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय कामोठ्या नगरीचा कार्यभार सांभाळणारे नगरसेवक तथा समाजसेवक आदरणीय रविदादा गोवारी यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते रविदादा गोवारी यांचे या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आपण पाहतो तिसरा षटक चौथा षटक राहुल भुईर आलाय. थोडंसं वॉर्मअप करून यावेळेला ज्या प्रकारे शशी जाधवनं गोलंदाजी केली त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न करील. पण मगाच्या ओव्हरमध्ये समाधानला फार कमी चेंडू मिळाले त्यामुळे कदाचित धावसंख्या आला नाही आहे. समाधानकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी तो नेहमीच मैदानावरती उतरवत असतो. पाहूया एक हरहुन्नरी फलंदाज आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी राहुल भुईर हा पहिला चेंडू फेकून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे चूक केली आहे. पहा इथे समाधाननं एक मोठा टोळा लगावला आणि हातातही आला होता परंतु तिथे गॅदर करता आली नाही कॅच आणि षटकार. या षटकारानं धावसंख्या मात्र वाढताना दिसते. ऑल टोटल 35. रविदादा गोवारी यांचं स्वागत केल्यानंतर मी विनंती करतोय परेश म्हात्रे यांचं मान सन्मान करायचं आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. राहुल भुईर यावेळेस दुसरा चेंडू फेकेल. चांगला चेंडू फेकला होता पहिला, कॅच उडवली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समजला नाहीये. अप्रतिम. पहा व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. तुमची व्हरायटीज मैदानावरती उतरली नाही ना गोलंदाजीच्या माध्यमातून तर तुमचं गोलंदाजीच्या माध्यमातून जास्त करिअर टिकत नाही. त्यामुळे तुम्ही जितकं परिवर्तन कराल ना, व्हेरिएशन जितकं दाखवाल ना तितकं तुमच्यासाठी लाभदायक असतं. त्यानंतर विलास गोवारी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पोचणार नाहीये पण एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक 36 धावा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे आता मात्र संतोष स्ट्राईकवरती येईल. मागच्या षटकात तर संतोषच्या बॅटला बरेचसे चेंडू कनेक्ट झाले नाही मात्र यावेळेस तो कनेक्टिव्हिटी बनवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला चेंडू समजला नाहीये. पॅडला चेंडू आदललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 37 धावा धावफलकावरती. अतिशय शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय कारण जसजसे दिवस पलटतील तसतसं गरमी वाढेल. यस इथे आपण पाहतोय या षटकातील पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू अगदी डॉट पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं आपल्या मनगटाच्या सहारे स्किल डेव्हलप करतो या गोलंदाज परिपूर्ण थांबवून ठेवलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे. मागच्या षटकात शशी जाधवनं जसं कमबॅक केलं होतं ना तसंच कमबॅक यावेळेस कमी धावसंख्या देताना राहुल पाहायला मिळतोय. टॅप केलाय चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का? त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. सीमारेषा बाहेर षटकार. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 43 धावा. माफक अशा धावा आहेत पण मागच्या 2 षटकांमध्ये आपण विचार केला तर 19 धावा म्हणजेच शशी जाधव यांच्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपल्याला ऑल टोटल 14 धावा पाहायला मिळाल्या.
विशाल भोईर. शेवटचा षटक आहे, स्लॉगरचा षटक आहे आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये कितपत धावांची मजल मारली जाते ते पाहूया आपण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल भोईर. पहिला चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी बोट आकाशाकडे. माघारी परतावं लागेल संतोष कातकरी याला, कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सेट होता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती येईल प्रकाश वास्कर. 43 धावा धावफलकावरती असताना आता कमीत कमी 55 धावा बनवण्याचा प्रयत्न आणि 50च्या आत ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा केला जाईल. गोलंदाज आहे विशाल भोईर. ज्या पद्धतीनं पहिला चेंडू फेकलाय, आपल्या गोलंदाजीच्या पददालित्यांचा वापर यावेळेस फलंदाजाला करू दिला नाही. स्टेप आउट झाला होता पण समजला नाही. पहिला डावखुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर यावेळेला वास्कर दुसरा चेंडू खेळून काढेल. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि त्या ठिकाणी बबूल. आणखी एक विकेट. लगातार 2 विकेट डगआउटला जातील आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण 4 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती श्रीकांत भोईर. तर विनर विनर मॅचेस होतील याची दक्षता घ्या सगळ्यांनी. यावेळेला अगदी चांगला फटका आहे. तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू अडवण्यात यश आलंय. 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्या चालू असणं हे देखील महत्त्वाचं आहे, पण एखाद मोठा फटका या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी धावसंख्येचा उच्चांक वाढेल. पण ज्या पद्धतीने विशाल भोईर गोलंदाजी करतोय ना, तो मनाशी एक निश्चय करून आलाय की कमीत कमी धावा माझ्या षटकामधून कशा जातील. समाधान अजूनही आपल्या टीमसाठी प्रयत्न करतो, ज्या समाधाननं खरं तर आत्तापर्यंत या धावसंख्या उंच वाढवताना पाहायला मिळालंय. त्या समाधानला कशा प्रकारे हा चेंडू मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला डॉट पाहायला मिळतोय. या डॉटनं आतापर्यंत चेंडूचा विचार केला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला लॉप केलाय चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय. या षटकारानं धावसंख्या आता मात्र वाढताना दिसेल. 50 धावा, अर्धशतक पूर्ण केलाय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा आणि हा चेंडू कशा प्रकारे असेल पुन्हा एकदा. यावेळेला डॉट बॉल. इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा
धावफलकावरती 50 आणि 51 धावांचं टार्गेट. मात्र यावेळेस 50 धावा धावफलकावरती आणि 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. एकच 50 धावा झाल्या. दोघांचा प्रॉब्लेम आहे ना. समजा यानं दिली 2 धावांची त्यानं दिली फरक काय पडणार आहे आपल्याला. टार्गेट सेमच ठेवायचा. 51 चा विन आहे. 51 टू विन. त्यांनी सांगितलं पुढच्या सामन्यामध्ये असं जमणार नाही. तो जिंकेल ना. लक्ष तू काय करतोय. हॅलो, थँक्यू सो मच सुशांत पाटील सर. उपस्थितांचं करूया स्वागत. आपण ब्रदर्स ग्रुप कामोटे आयोजित कैलासवासी महेश गोवारी स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे टीम कुंडेवाल संघाने एकूण 50 धावा कुठल्यात एक्झॅक्टली 50 धावा आणि 51चं टार्गेट आहे मॅचमध्ये. एक्कावनचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये बबुल भगत आणि त्याच्या जोडीला परेश कडके ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. कैलासवासी श्याम स्पोर्ट रोरपाली या संघाची जोडी पाहा मिळते आपल्याला.
मैदानामध्ये 51 धाबा चेस करायचे आहेत. कुंडवेल संघाचा गोलंदाज अनिकेत. चला सामना सुरू होतोय. 12 खेळाडूच नाही. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. जाईल चेंडू सीमा पार. पहिल्या बॉलवरती आला दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवरती परेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. अतिशय वेगवान चेंडू. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. गुड कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट. बिग लॉस. टीम कैलासवासी श्याम स्पोर्ट रोडपाली संघाला पहिला धक्का 6 धावसंख्येवरती. प्रशांत नाव आहे का? बॅट्समन नेम भाई. बॅट्समन नेम राहुल भोईर. राहुल वंड्यांचा खेळाडू राहुल भोईर मैदानामध्ये प्रस्थान करत असताना सहा धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. यावेळी चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. डॉट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. धावा मिळतील त्या 4 चौकार. एकूण धावा 10 झाल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर लागोपाठ 4 चेंडू डॉट आले आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 10 धावा. 10ची सरासरी कायम ठेवायची. 50 धावा केल्यात. 51चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. तर नवीन गोलंदाज बॉलर नेम संजय. दुसरं पॉवर प्लेचं षटक
यावेळी बिग शॉट केला, फटका चांगला डीप मिड विकेटला, फिल्डर दूरवरती आहेत, मात्र धाव एकच मिळेल. अगोदर हळुवारपणे एकच धाव घेतली. अकरा ही धावसंख्या. हो, फटका येतो चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिती 4. राहुल बोईडच्या बॅटमधून या 4 धावा पाहायला मिळाल्या. अद्यापपर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू, लागोपाठचे 2 चौकार त्याच एरियामध्ये पहा मिळतात आपल्याला. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना दोन बॉल 2 चौकार. हो, यावेळेस क्लीन बॉल. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र चेंडूने घेतला एस्टनचा वेध आणि फलंदाज बाद. लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर बॅटर बाद. चला, न्यू बॅटर शशी जाधव मैदानामध्ये आल्यात बबुल भगतच्या जोडीला. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 19 धावा. दुसरे षटक अत्यंत चांगला चेंडू, यावेळेस डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. पहा कसा फिरला चेंडू, अगदी वळण घेतलं. 20 धावा. इथे फटका चांगला आहे, मात्र फिल्डर उपस्थित आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळत असताना चांगलं षटक राहिलं, कारण 2 चौकार आल्यानंतर फक्त 2च धावा आणि 1 विकेट मिळवली. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि धावा झाल्या त्या 21 2 ओव्हरमध्ये. चला, तिसरं षटक 2 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. प्रकाश वास्कर आल्यात तिसरं षटक आणि पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळत असताना 4 धावा. शॉर्ट टर्मॅनला मात्र क्षेत्ररक्षक होते, अगदी त्याच्या जवळून चेंडू गेला. पुन्हा एकदा हो, व्हाट अ शॉट, सुपर.
षटकार बबुल भगतच्या बॅट मधून 6 षटकार. चांगली फटकेबाजी होत असताना या ओव्हरमध्ये बबुल सुरुवातीला थोडंसं शांत राहिला, मात्र आता आक्रमक रूप धारण करत असताना पुन्हा एकदा आणि आता फिल्डर तिकडे लावले गेल्यात, मात्र एकच धाव लागोपाठ 3 रिव्हर्स खेळले आणि धावा झाल्या ते आता 32 धावा. शशी सुद्धा रिव्हर्स खेळत असताना एक धाव. 33 धावा. 33-53. ओ फुल टॉस ॲप केलाय चेंडूला, अगदी परफेक्ट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6 षटकार. रिव्हर्स. वाह, काय फटकेबाजी होते आणि आता सुद्धा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा मिळतोय षटकार आलाय. एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आले आणि सामन्याचा निकाल स्पष्ट करत असताना पहा मिळतोय धावा झाल्या त्या एकूण आता 45 धावा. फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. चला इथं फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्या. इथे फटका चांगला आहे, चेंडू चाललाय 1 बाउन्स, चौकार आणि 2 धावा आता करायच्या. 49 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. चांगला यॉर्कर होता. चेंडू डॉट चाललाय. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे आता या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी कैलासवासी शामस्फोर्ट रोडपाली संघाला आणि आता 1 धाव. स्कोर इज लेवल इक्वल झालाय. चांगला बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. 1 मोर डॉट डिलिव्हरी.
आणि विजयाची धाव एकवटत असताना पहा मिळतं आपल्याला. सामना जिंकला या कैलासवासी श्यामस्वट रोडपाली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कुंडेवाल संघ हडलक. चला टॉससाठी या आता लगेचच टॉस करू. पहिला सामना जिंकलाय नारपोली संघ आणि रोडपाली. याच्यामध्ये सामना होईल 4 ओव्हरचा. सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 षटकांचा सामना असेल नारपोलीच्या विरोधात रोडपाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय तो बबुल भगत. 6 ने 3 षटकार ठोकले, चौकार 10